लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की व्हॉट इज द रिलेशन बिटवीन कॅपिटल एम मोलर मास अँड व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल व्ही. मग मास, मोलर मास आणि व्हॉल्यूम याचा अर्थ डेन्सिटी. सो आपण मोलर मास डेन्सिटी हा कन्सेप्ट बघितला आणि आपल्याला एक फॉर्म्युला त्याच्यामध्ये असा मिळाला की मोलर मास डेन्सिटी इज इक्वल टू कॅपिटल एम, that is molar mass of a substance, right, into n, that is number of particles, upon a cube. a cube means आपण जर तो क्युबिकल युनिट सेल घेतला तर त्याचं व्हॉल्यूम काढलंय साइड इंटू साइड, दॅट इज a cube इंटू na, दॅट इज अवोगाद्रो नंबर. दॅट्स इट. सो या फॉर्म्युल्यावर बेस्ड एखादं न्यूमरिकल पडू शकतं. आपण जरा ते प्रॅक्टिस करून बघूया की एखादं न्यूमरिकल आलं याच्यावर तर डेटा कसा ॲनालाइज करायचा आणि न्यूमरिकल सिम्प्लिफाय कसं करायचं. इथे एक प्रॉब्लेम तुम्हाला दिसेल जो महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तकामधला सॉल्व प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये म्हटलं आहे व्हेन ए गोल्ड क्रिस्टलायझेस. सो गोल्डचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चरबद्दल बोलता आहे. तर तो क्रिस्टल, त्याचं जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे, त्याचा जो युनिट सेल आहे तो कुठल्या टाईपचा आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. सो इथे दिलं आहे फेस सेंटर्ड क्युबिक सेल. फेस सेंटर्ड मीन्स व्हॉट, आपण पटकन काढून बघूया. फेस सेंटर्ड म्हणजे अशा पद्धतीने क्युबिक शब्द वापरला आहे. सो सगळ्या बाजू ए ए ए आपण घेऊ शकतो. तर याच्या कोपऱ्यांवर 8 जण असतील, 1 2 3 4 5 6 7 आणि पलीकडे एक 8. पण या एका क्यूबचा जर विचार केला तर एका कोपऱ्यावरनं आपल्याला 1/8 एवढाच पोर्शन या क्यूबमध्ये मिळतो. गुणिले असे किती जण आहेत, 8 जण. सो टोटल 1 ॲटम म्हणा किंवा 1 पार्टिकल इन द सेन्स 1 आयन असेल किंवा 1 मोलेक्यूल असेल, 1 ॲटम असेल, डझंट मॅटर. पण एक आपल्याला अखंड मिळाला. त्याच्यात पुढे असं म्हटलंय की दिस इज फेस सेंटर्ड टाईप. सो इथे एक फेसवर एक असणार, त्याच्या पलीकडे एक असणार, वरती एक असणार, तसंच खाली एक असणार, इथे एक असणार आणि त्याच्या समोरच्या फेसवर पण एक असणार. सो टोटल 6 ॲटम्स म्हणा, आयन्स म्हणा, हे 6 फेसेसवर असतात. पण फेसवरचा क्यूबमध्ये किती शेअर होतो, फक्त युनिट सेलमध्ये अर्धा असतो, तो दुसऱ्याचा असतो. असे टोटल 6 असल्यामुळे 3 ॲटम. सो टोटल नंबर ऑफ पार्टिकल जर तुम्ही बघितलेत तर हे 4 असते. सो आपण हे आधी पण शिकलोय की फेस सेंटर्ड क्युबिक सेल असेल किंवा फेस सेंटर्ड युनिट सेल असेल. सो फॉर FCC फेस सेंटर्ड युनिट सेल n इज इक्वल टू नंबर ऑफ पार्टिकल्स इज इक्वल टू 4. कसं आलं ते आपण आधी बघितलं. हे काही लिहून दाखवायची गरज नाही, जस्ट तुम्हाला समजावं म्हणून मी हे सांगतो. पुढे म्हटलं तर युनिट सेल एज लेंथ, ही जी लेंथ आहे एजची ते आहे 408 PM मीन्स पिकोमीटर. सो ए इज इक्वल टू 408 असं ना, मायक्रो, मिली, नॅनो, तसं पिको मीन्स 408 इंटू 10⁻⁻12 एवढा छोटा आहे तो. ऑब्वियसली हे ॲटम्स आयन्सबद्दल बोलतात म्हटल्यावर ते सगळे साईजला छोटे असतात, त्यामुळे त्यांची व्हॅल्यू एकदम कमी असेल. 408 इंटू 10⁻⁻12 मीटर. सो एन याच्याबद्दल आपल्याला मिळाला, ए बद्दल आपल्याला मिळाला. अवोगाद्रो नंबर तर सगळ्यांनाच माहिती आहे, कॅपिटल NA, दॅट इज 6.022 इंटू 10⁻23. इट्स युनिट इज मोलेक्युल्स पर मोल किंवा ॲटम्स पर मोल असं आता आपण म्हणू. सध्या आपण ॲटम सगळीकडे आहेत असं म्हणूया. सो या डेटामधला सगळं मिळालं. आता फक्त कॅपिटल M राहिलं आहे. कॅपिटल M बद्दल इथे दिलं आहे बघा, मोलर मास ऑफ गोल्ड, बिकॉज दे आर टॉकिंग अबाउट गोल्ड क्रिस्टल्स. सो 197 कॅपिटल M, ते जागा नाही आहे इथे लिहितो. कॅपिटल M इज इक्वल टू
197 ग्राम पर मोल. दॅट्स इट. सो इथे आपलं काम संपलेलं आहे. आता आपल्याला डेन्सिटी काढायची आहे, मग ती काढायला घेऊया. मग डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, रो इज इक्वल टू कॅपिटल एम एन अपॉन ए क्यूब आणि एन ए. येस, जस्ट आता आपल्याला व्हॅल्यूज पुट करायचे. लाईक कॅपिटल एम साठी काय व्हॅल्यू आहे 197. सो ती इथे टाकली. एन स्मॉल एन इज इक्वल टू 4 ते टाकलं. एचा क्यूब, आता ए म्हणजे ही सगळी व्हॅल्यू वापरायची मीटरमध्ये, फक्त आपल्याला काही 408 वापरायचं नाही आहे. सो 408 इंटू 10⁻⁻12 चा स्क्वेअर असणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढे असेल एन ए, दॅट इज 6.022 इंटू 10⁻23. दॅट्स इट. आता हे बेसिक कॅल्क्युलेशन आपण थोडंसं केलं की आपल्याला उत्तर मिळू शकेल. सो नेक्स्ट स्टेप आपण इथे बघूया. 197 इंटू 4 अपॉन हे 408 आहे त्याचा क्यूब, 408 चा क्यूब इंटू 10⁻⁻12 चा पण क्यूब सेपरेट करू शकतो, तर ते येईल 10⁻36, कारण 12 त्रिक 36 अँड मायनस इंटू दिस 6.022 इंटू 10⁻23 हे आपण इथे लिहिलं. सो आता पुढे कॅल्क्युलेशन बघितलं तर तुम्हाला 197 इंटू 4 अपॉन हे 408 ब्रॅकेट क्यूब इंटू 6.022 मायनस 13 ना. सो दोघांची वजाबाकी होईल की बिकॉज निगेटिव्ह पॉवर आहे, पॉझिटिव्ह आहे. सो -13 पॉवर राहील. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे हे आपण लॉग टेबलचं यूज करून करू शकता. त्याचं उत्तर मी तुम्हाला तिथे डायरेक्ट सांगतो, ते आहे 1.926 इंटू 10⁻⁻6 एवढा आन्सर येत आहे. हे पुढे इंटू हे 10⁻⁻13 डिनॉमिनेटरला आहेत, न्यूमरेटरला आणले तर ते 10⁻13 होतील पॉझिटिव्ह. अँड सो फायनल आन्सर इज 1.926 इंटू 10⁻². या दोघांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 7. सो आपल्याला जी डेन्सिटी मिळाली ती एवढी व्हॅल्यू असेल, पण याचं युनिट असलं पाहिजे. आता युनिट कशामध्ये असणार, तर ऑब्व्हियसली जे डेन्सिटीचं युनिट असतं ते मास अपॉन व्हॉल्यूममध्ये असतं. मग आपल्याला आधी विचार करायला पाहिजे की आपण मास कशामध्ये घेतलं आहे. तर तुम्ही इथे नीट बघा, कॅपिटल एम ची जी व्हॅल्यू दिली होती 197, इट इज इन ग्राम. सो वी हॅव कॅल्क्युलेटेड इन ग्राम पर. आणि जे डिस्टन्स घेतलं होतं ते आपण मीटरमध्ये कन्वर्ट करून घेतलं होतं. सो ग्राम पर मीटर क्यूब हे युनिट लक्षात ठेवा. डेन्सिटीचं युनिट असतं मास अपॉन व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम हे मीटर क्यूबमध्ये असेल डिनॉमिनेटरला, आणि मास हे के जीमध्ये किंवा ग्राममध्ये असेल. सिन्स द गिवन डेटा इज इन ग्राम, सो वी केप्ट इट ॲज ग्रॅम. खतम. जर तुम्हाला ते कन्वर्ट करायचं असेल के जीमध्ये, यू कॅन. मग ते पुन्हा इंटू 10⁻³ वगैरे करायला लागेल, पण गरज नाही, सध्या इनफ आहे. सो एकदम सिम्पल आहे. जस्ट एका बेसिक या फॉर्म्युल्यावर प्रॉब्लेम पडू शकतो. आता याच्यात काय वेगळेपणा येईल, तर कधी डेन्सिटी देतील, राईट, कधी व्हॉल्यूम काढायला सांगतील, कधी डेन्सिटी देतील, कधी नंबर ऑफ मोल्स काढायला सांगतील. आता तुम्हाला लक्षात येईल, जर डेन्सिटी दिली आणि नंबर ऑफ मोले पार्टिकल्स किंवा आपण म्हणून ॲटम्स काढायला सांगितले की एनची व्हॅल्यू मिळेल. सपोज एनची व्हॅल्यू 4 आली तर ते विचारतील मग हा टाईप कुठला आहे, तर FCC आहे. समजा ही एनची व्हॅल्यू 1 आली तर म्हणतील टाईप कुठला आहे, तर सिम्पल युनिट सेल आहे. समजा एनची व्हॅल्यू 2 आली तर विचारतील की हा टाईप कुठला आहे, आणि मग त्या केसमध्ये आपण सांगू शकतो की हा बॉडी सेंटर्ड टाईप आहे. सो काहीही विचारता येईल, पण या फॉर्म्युलामध्ये डेन्सिटी, मोलर मास, नंबर ऑफ ॲटम्स किंवा आयन्स किंवा मोलेक्युल्स, व्हॉल्यूम यांचा संबंध आहे. न्यूमरिकल नक्की पडणार, MCQला पडू शकतं, स्ट्रेट फॉरवर्ड HSCसाठी पडू शकतं. ठीक आहे. सो तुम्हाला त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. दॅट्स इट. तुम्ही पण लिहून घ्या. द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इन सॉलिड स्टेट इज पॅकिंग ऑफ पार्टिकल्स. म्हणजे पार्टिकल्स एखाद्या क्रिस्टलमध्ये कसे बसलेत, क्रिस्टल लॅटिसमध्ये
पार्टिकल्स कसे एकमेकांच्या जवळ आहेत, कशा प्रकारे अरेंजमेंट केलेली आहे, अशा पद्धतीचं आता आपण शिकणार आहोत. तुम्ही बघितले की नाही की वेगवेगळ्या गोष्टी, फॉर एक्झाम्पल आपण मिठाई बघूया, तर काही प्रकारची मिठाई अशी क्युबिकल असते आणि ती अशी एकाच्या बाजूला एक अशी व्यवस्थित मिठाई आपल्याला बॉक्समध्ये पॅक करून दिली जाते, राईट. सो हे एक स्ट्रक्चर झाला. आता एखादा बुंदीचा लाडू बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की असे छोटे छोटे बुंदी एकमेकांना असे सगळ्या अँगलने असे चिकटून घट्ट धरून ठेवलेले आहेत आणि एक असा बुंदीचा लाडू तयार झालेला आहे ना. साधे गोल पेढे असतील तर ते काही कोणी असे अरेंज करून देत नाही बसत. गोल पेढे कसे पण एकमेकांवर असे उलट सुलट भरून त्या बॉक्समध्ये देतात आणि आपल्याला ते दिलं जातं. सो तुम्हाला एक खाण्याचे पदार्थ आपण जर बघितले, मिठाईबद्दलच बोललो, तर त्याच्यात वेगवेगळे अरेंजमेंट दिसायला लागले. मग ही जसे एक एक वडी बर्फी, याला जर आपण म्हटलं एक पार्टिकल, एक ॲटम किंवा एक आयन किंवा एक मोलेक्यूल म्हटलं, तर तो कसा अरेंज झाला आहे त्या बॉक्समध्ये, हे कसे अरेंज झाले, ते बुंदी कशी अरेंज झाली आहे, याचा तुम्हाला वेगवेगळे प्रकार दिसत आहेत. तसंच आता क्रिस्टल लॅटिसमध्ये जे ॲटमॉस्फिअरमध्ये आपण एक इमॅजिनरी मॅपिंग करून घेतलेलं आहे, जे असे बारीक बारीक छोटे छोटे ठिपके घेतलेले आहेत, ज्या ठिपक्यांवर येऊन कोण कोण बसतात, ॲटम्स किंवा आयन्स किंवा मोलेक्युल्स, त्याला आपण बेसिस म्हणतो, आणि मग एक क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होतं. तर क्रिस्टल्स तयार करण्यासाठी, क्रिस्टल स्ट्रक्चर तयार करण्यासाठी, क्रिस्टल लॅटिस तयार करण्यासाठी हे ॲटम्स वगैरे जे असतात ते कसे एकमेकांना चिटकून बसतात, कुठल्या पद्धतीने ही अरेंजमेंट केली जाते, ते आपल्याला शिकायचं आहे. थिअरी पार्ट आहे, एकदम समजायला सोपं आहे. डायग्राम दाखवल्यानंतर तुम्हाला इझिली ते लक्षात येईल. सो मी काय करेन, तुम्हाला काही पुस्तकातल्या डायग्राम्स दाखवेन, मी स्वतः काही काढून दाखवेन आणि काही इमेजेस पण शो करेन की ज्याच्यामधून तुम्हाला इझिली व्हिज्युअलायझेशन होईल. सो या पॉईंटमध्ये पहिला जो सगळ्यात महत्त्वाचा जी गोष्ट असेल, दॅट इज वी आर टॉकिंग अबाउट पार्टिकल्स. सो मे बी दे आर ॲटम्स ऑर मोलेक्युल्स और आयन्स. ठीक आहे, ह्यांची अरेंजमेंट आपण बघतो. आता आपण सारखं ॲटम्स मोलेक्युल्स असं बोलण्यापेक्षा एक पार्टिकल शब्द वापरला तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. पार्टिकल्स म्हणजे आपण या तिघांपैकी कोणाबद्दल तरी बोलतोय, जे की क्रिस्टल लॅटिस पूर्ण भरून त्याचं वेगळ्या पद्धतीचं एक डिझाईन तयार करतात. ठीक आहे, आता यातला ॲटम किंवा मोलेक्युल किंवा आयन पार्टिकलचं चित्र कसं घ्यायचं, कारण डायग्राम काढून मला दाखवायचं आहे, राईट. मग ते कसं घ्यायचं, तर ओव्हरऑल आत्तापर्यंत जितके वेळा ॲटमचा संबंध आला आपण तो कसा घेतला आहे, एक ॲटम म्हटलं की असं लगेच गोल काढून दाखवतो, आपण म्हणतो इथे न्यूक्लियस असतो, ऑर्बिटल्स वगैरे आणि सगळं. ठीक आहे, सो आपण त्याला गोल आहे असं कन्सिडर करतो. म्हणून आपण आता ॲटम्स, मोलेक्युल्स किंवा आयन्सना, पार्टिकल्सना एक सॉलिड, हार्ड है ना, स्फिअर म्हणून कन्सिडर करणार. एक गोळा, लाईक बॉल, ठीक आहे, भरीव गोळा असा, मार्बल्स असतात ना काचेचे वगैरे, तसं एक आपण आता कन्सिडर करणार पार्टिकल्सला. म्हणजे त्याचं डायग्राम काढून त्यांना रिप्रेझेंट करून ॲनालाइज करणं थोडं सोपं होईल. ठीक आहे, हे एक. मग लक्षात आलं की समजा दोन ॲटम्स एकमेकांना चिकटले तर ते असे दिसतील, तीन जर एकमेकांना चिकटले तर ते असे दिसतील, है ना, चार चिकटले तर असं होईल, पाच झाले तर असं होईल. सो हे एकमेकांना असे चिकटून का बसलेत, तर ऑब्व्हियसली त्यांच्यामध्ये एक बॉन्डिंग आहे, एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ओके, आणि जेवढे ते क्लोज आहेत, जेवढे ते एकमेकांना चिकटलेले आहेत, याचा अर्थ त्यांच्यामधलं जे अट्रॅक्शन आहे ते स्ट्रॉंग आहे. सो क्लोजनेस जर इन्क्रीजिंग असेल म्हणजे मॅक्सिमम असेल, मोठं असेल, असं मी सांगतोय तुम्हाला. इफ क्लोजनेस, जवळपणा जो त्यांचा आहे तो मॅक्सिमम आहे, है ना, तर त्याचा अर्थ आहे इंटर मोलेक्युलर किंवा इंटर पार्टिकल म्हणूया आपण, कारण मोलेक्युल्सच असतील असं नाही, आयन्स, ॲटम्स कोणी असतील. सो इंटर पार्टिकल अट्रॅक्शन हे सुद्धा स्ट्रॉंग आहे, किंवा आपण उलट म्हणू इंटर पार्टिकल अट्रॅक्शन घट्ट असल्यामुळेच ते एकमेकांशी एकदम क्लोज आहेत. ओके, लाईक आपण रिलेटिव्ज म्हणू. सो तो फिल्मी डायलॉग असतो ना, दूर या बडनी से प्यार बढता है वगैरे, ते काही इकडे लागत नाही. जेवढं जवळ असतील तेवढं त्यांचं
अट्रॅक्शन, त्यांच्यामधला बॉन्ड स्ट्रॉंग असणार आहे. आता हे अट्रॅक्शन कशामुळे असू शकतं? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस असू शकतात, कोव्हॅलंट बॉन्ड्स असू शकतात, हायड्रोजन बॉन्ड असू शकतात. आपण म्हटलं होतं इलेक्ट्रिक डायपोल तयार होतात त्याच्यामुळे असेल, त्यांच्या मुवमेंटमुळे असेल, किंवा एक मेटॅलिक बॉन्ड असेल. कुठल्याही कारणामुळे हे जे मॉलिक्युल्स आहेत, ॲटम्स आहेत, ओव्हरऑल पार्टिकल्स आहेत, ते एकदम घट्ट चिटकून असतात. जेवढे क्लोज त्याचा अर्थ अट्रॅक्शन त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग आहे. आता होतं काय, आपल्याला असं लक्षात आलं की काही ठिकाणी एक ॲटम एकाबरोबरच कनेक्ट झाला आहे. कधी कधी एक ॲटम म्हणजे आपण ज्याच्याबद्दल बोलतोय तो हा इथे, त्याला मी असं काय लिहितो, ए नाव देतो. ए नावाचा ॲटम आहे, आपण त्याच्याबद्दल बोलतोय, तर त्याच्या बाजूला हा आपल्याला एकच दिसतोय. कधी कधी ए नावाच्या ॲटमच्या बाजूला आपल्याला 2 दिसतात. कधी कधी ए नावाच्या ॲटमच्या भोवती आपल्याला 3 दिसतात. कधी कधी 4 दिसणार आहेत. एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतोय कसे काढायचे, कसं असतं. कधी 5 दिसतील, कधी 6 दिसतील. सो नेबरिंगमध्ये किती आहेत ते बघायचे, म्हणजे त्यांचे शेजारी चिकटलेले त्यांच्या बाजूचे. आणि शेजारी किती जण आहेत, तर इथे तुम्ही सांगाल एकच आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे, 4 आहे, 5 आहे, असं तुम्ही नंबर सांगाल. त्या नंबरला एक नाव दिलं जातं. तो नंबर खूप इम्पॉर्टंट आहे. त्या नंबरचं नाव आहे कोऑर्डिनेशन नंबर. आणि कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, की एखादा स्पियर ज्याच्याबद्दल तुम्ही बोलताय, स्पियर म्हणजेच कोण, एखादा पार्टिकल ज्याच्याबद्दल तुम्ही बोलताय, जो की आपण स्पेरिकल शेपमध्ये आता कन्सिडर करणार इथून पुढे, तर त्याच्या शेजारी लोक किती आहेत, त्याला टच झालेले. शेजारी म्हणजे असं नव्हे, नाही तर तुम्ही असं म्हणाल की हा ॲटम, त्याच्या बाजूला हा आहे आणि हा आहे आणि इथे एक आहे, पण याला 1 आणि 2 हेच टच करतात. हा जवळ आहे पण तो चिकटलेला नाही आहे, टच नाही आहे. सो टच इज इम्पॉर्टंट. सो कोऑर्डिनेशन मीन्स टचिंग स्पियर असं आपण म्हणू एक शॉर्टकटमध्ये. टच झाला पाहिजे. आता हा जो मॅग्निट्यूड असेल, कोऑर्डिनेशन नंबर जर हाय असेल, इफ कोऑर्डिनेशन नंबर इज हाय, मी शॉर्टकटमध्ये नेतोय म्हणजे खूप जास्त आहे. कोऑर्डिनेशन नंबर इज हाय, व्हॅल्यू त्याची मोठी आहे कोऑर्डिनेशन नंबरची. तर याचा अर्थ काय, की खूप शेजारी आहेत. तर तुम्ही बघितलंय मोठी एखादी कॉलनी कधीतरी जाणं झालेलं असतं, किंवा तुम्ही सुद्धा राहत असाल कदाचित, मोठे मोठे बंगलोज असतात. तर असं होतं की आता एक रोड आहे, तर इथे एक बंगलो, त्याच्या बाजूला इथे, त्याच्या बाजूला इकडे. मग एवढी मोठी मोठी घरं आहेत. तर मला सांगा, हे जे तिघं असतील त्यांचे जे शेजारी आहेत ते किती असणार आहेत, लिमिटेड असणार आहेत. जसं की मधला जो माणूस आहे, मधल्याचं जो एकदम मोठं घर आहे, तो म्हणाला, तो काय म्हणणार, माझे 2च शेजारी आहेत. हा काय म्हणेल, माझा 1 शेजारी आहे. हा म्हणेल माझा 1 शेजारी आहे. 3च घरं असल्यामुळे शेजाऱ्यांची संख्या छोटी आहे. आणि तेच एखाद्या स्लममध्ये आपण गेलो, आपण बघितलेलं असतं, झोपडपट्टी किंवा साधारणतः एक गावांमध्ये नॉर्मली अशी जवळजवळ घरं असतात, कारण जुन्या लोकांना असं सहवासात राहायला आवडायचं. त्यामुळे एक घर संपत नाही तर लगेच दुसरं घर, दुसरं संपत नाही तर तिसरं घर. पण तरी थोडंफार जागा असते म्हणा गावांमध्ये, मोकळं मैदान किंवा मोकळं अंगण वगैरे असतं तरी. पण आपण स्लम्समध्ये बघितलं तर एकाचं घर आणि दुसऱ्याचं घर, हे तुझं घर आहे, हे त्याचं घर, म्हणजे झोपडपट्टीमध्ये ते सांगता पण येणार नाही, एवढे गच्च भरून आहेत, है ना. मुंबईमध्ये धारावी आपण नाव ऐकतो, जिथे कोविड वगैरे भरपूर पसरत होता. तर अशा ठिकाणी का पसरते, कारण एकमेकांच्या मध्ये काही डिस्टन्सच नाही, एकदम शेजारी, घट्ट घट्ट घट्ट. त्यामुळे काय होतं, एकाचं घर इकडे असतं तर दुसऱ्याचं त्याच्या बाजूला, तिसऱ्याचं इकडे, चौथ्याचं इकडे, 5व्याचं इकडे, 6व्याचं त्याच्या घराच्या वरती, त्याच्यानंतर इकडे एक घर कोणाचं तरी, त्याला यायला फक्त एक छोटासा दरवाजा ठेवलेला असतो किंवा छोटीशी गल्ली असते, तिसऱ्याचं इकडे घर बांधून ठेवतो. सो अशी सगळ्यांची घरं एकमेकांना चिटकून असतात. कशा कुठल्या केसमध्ये, जिथे आपण स्लम्स बघतो किंवा आपण झोपडपट्टी बघतो तिथे. मग याचा अर्थ काय, जिथे टचिंग जास्त होते तिथे काय झालेलं आहे, गर्दी झालेली आहे. गर्दी झालेली आहे म्हणजे क्लोजली पॅक्ड आहेत, क्लोजली कॉम्पॅक्ट आहेत, एकदम छोट्या जागेत गर्दी झालेली आहे.
आणि जर शेजारी कमी असतील तर याचा अर्थ आहे की आपलं फ्लॅट मोठं आहे, आपली जागा मोठी आहे आणि लोक ऐस पैस राहत आहेत. टचिंग होत आहे पण ते 1-2 जणांबरोबरच, अदरवाईज मस्त ऐस पैस आहे. सो कोऑर्डिनेशन नंबर हाय असणे म्हणजे खूप शेजारी आहेत याचा अर्थ कॉम्पॅक्ट आहे, कॉम्पॅक्टनेस एक गर्दी आहे. आणि जर तो लो असेल म्हणजे जो नंबर तुम्ही म्हणताय कोऑर्डिनेशन नंबर त्याची व्हॅल्यू छोटी असेल 1-2 अशी, तर त्याचे खूप शेजारी नाही आहेत, कमी आहेत. कमी शेजारी मीन्स त्याला टचिंग करणारे स्पियर्स कमी आहेत. तर तिथे लूजली बाउंडेड आपण म्हणू शकतो स्पियर्स आहेत, तिथे कॉम्पॅक्टनेस नाही आहे. तिथे मस्तपैकी एकदम लूजली बाउंडेड स्पियर्स असल्यामुळे भरपूर जागा रिकामी आहे. मग कुठला प्रकार चांगला वाईट याच्याबद्दल आपण डिस्कस नाही करत आहोत. आपण डिस्कस करतोय की कॉम्पॅक्टनेस म्हणजे काय, तर गर्दी झालेली असेल, घट्ट पदार्थ आहे ना, ज्याचे मॉलिक्युल्स, ॲटम्स, आयन्स हे सगळे एकमेकांना एकदम जवळजवळ चिटकून गर्दी करून पॅकिंगमध्ये एकदम घट्ट असा पदार्थ तयार झाला आहे. तर दुसऱ्यामध्ये असे मॉलिक्युल्स थोडेसे बाउंडेड नाही आहेत, लूजली पॅक्ड. सो आपल्याला कोऑर्डिनेशन नंबरवरनं ही माहिती मिळू शकते. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, जेवढा जास्तीत जास्त कोऑर्डिनेशन नंबर तेवढे जवळ स्पियर्स असणार, तेवढे जास्त कॉम्पॅक्टनेस असणार, आतमध्ये गॅप जास्त नसणार, रिकामी जागा कमी असणार. आणि तेच तुम्ही असा विचार करा की कमी शेजारी असतील याचा अर्थ कोऑर्डिनेशन नंबर कमी असेल तर त्याच्यात कॉम्पॅक्टनेस नसेल, जागा जास्त असेल. एक उदाहरण सांगतो. आता एक बॉटल घ्या, बरणी असते है ना. आता त्या बरणीमध्ये मोठे मोठे दगड असे आपण ठेवले तर 3-4च दगड राहतील. आणि बघा इथे गॅप किती राहिली, मध्ये रिकामी जागा. सो याच्यात आपण पाणी भरलं तर आपल्याला पाण्याला ठेवण्यासाठी बरीच जागा आहे, इथे सगळी रिकामी जागा आहे. सो मी जेवढा स्पियर सोडून ब्लू कलरचा जो पार्ट रंगवला आहे दॅट इज एम्प्टी स्पेस. सो इथे कोऑर्डिनेशन कमी आहे बघा, शेजारी कमी आहेत, टचिंग कमी होत आहे, कॉम्पॅक्ट नाही आहे, भरपूर मध्ये मध्ये मोकळी जागा राहिली आहे. पण तेच असं आपण म्हणू त्याच बरणीमध्ये, त्याच बॉटलमध्ये म्हणा वाटल्यास बारीक छोटे छोटे कण टाकले. कसले, तर वाळूचे बारीक कण टाकले, अख्खी वाळू भरून घेतली याच्यामध्ये. तर ती वाळूचे कण एकमेकांना एकदम असे चिटकून राहतात. आता याच्यात पाणी भरायला गेलं तर पाणी फार राहणार नाही, बिकॉज पाण्याला आतमध्ये राहण्यासाठी जागाच नाही आहे. वरती जरासं साठलं तर, किंवा ही वाळू अशी भिजत जाईल आतमध्ये मग राहिलं तर, अदरवाईज भरपूर पाणी राहू नाही शकत कारण पाण्याला राहायला जागा नाही आहे. इथे पाणी दिसेल पण तुम्हाला. सो इथे जागा कमी आहे कारण ते क्लोजली पॅक्ड आहेत, ते क्रिस्टल्स आहेत, ते एकमेकांना घट्ट पकडून राहतात. सो आपण त्या क्रिस्टलच्या पण आतलं बोलतोय, ॲटम्स मॉलिक्युलर लेवलला. सो हे नीट समजून घ्या की एक कोऑर्डिनेशन नंबर आपल्याला किती माहिती देऊ शकतं. आता ही बेसिक डेटा झाला की सगळे आपण आता जे बोलतोय ते पार्टिकल्सबद्दल बोलतोय. पार्टिकल्स म्हणजे ॲटम्स, मॉलिक्युल्स, आयन्स असणार आहेत. त्यांना आपण सॉलिड हार्ड स्पियर म्हणून समजतोय. ते जर क्लोजली पॅक असेल, त्यांच्यामध्ये जर जवळीक असेल, ते एकमेकांच्या जवळ असतील घट्ट, तर ते कशामुळे आहे, इंटर पार्टिकल अट्रॅक्शनमुळे आहे. जे एखादा स्पियर त्याच्या शेजारील काही स्पियर्सना टच करत असेल तर जितके स्पियर्स टच करतायत तोच त्याचा कोऑर्डिनेशन नंबर. एक पर्टिक्युलर स्पियर जर 2 जणांना टच करत असेल तर त्याचा 2 हा कोऑर्डिनेशन नंबर झाला. 10 जणांना टच करत असेल 10 तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर झाला. तसंच कोऑर्डिनेशन नंबर भरपूर हाय असेल याचा अर्थ घट्टपणा आहे, कॉम्पॅक्टनेस आहे, मध्ये रिकामी जागा खूप कमी राहते, दॅट्स इट. आणि जर कोऑर्डिनेशन नंबर कमी आहे तर ते जागा, कॉम्पॅक्टनेस कमी आहे, जागा भरपूर उरते आहे, मध्ये भरपूर मोकळी स्पेस आहे, जास्तीत जास्त टच होत नाही आहेत, दॅट्स इट. आता या बेसिसवर लोकांनी ॲनालाइज करायला सुरुवात केली की आपल्याला किती प्रकारचं असं पॅकिंग तयार करून मिळू शकतं, साधारणतः कुठल्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला मिळतात, क्लोजडली पॅक्ड स्ट्रक्चर्सचे प्रकार किती. तर मग काही डिझायनर्स, काही सायंटिस्ट, काही केमिस्ट्रीवाले आले पुढे आणि ऑब्झर्वेशन्सने असं लक्षात आलं की किती प्रकारचे आपल्याला ऑब्झर्वेशन्स मिळतात, किती प्रकारचे आपल्याला क्लोज्ड पॅक्ड स्ट्रक्चर्स मिळतात. त्यांच्याबद्दल आता आपण बोलूया, हे मी क्लिअर करतो.
See, next part is types of closed packed स्ट्रक्चर. ठीक आहे, आधी आपण बघूया की किती प्रकारचे असतात हे. तर आपल्यासमोर असा डेटा अवेलेबल झाला की हे जे क्लोजली पॅक स्ट्रक्चर्स असतात ते काही वन डायमेन्शनल असतात, एकाच डायमेन्शनमध्ये, म्हणजे आडवे किंवा उभे किंवा तिरके असे एकच प्रकारचे. दुसरे असतात 2 डायमेन्शनल आणि एक प्रकार असतो 3 डायमेन्शनल. सो सध्या आपल्याला या तिघांबद्दल शिकायचं आहे, पण हे तिघांबद्दल आपण सलग शिकू शकत नाही बिकॉज ते एकसारखं नाही, त्यांच्यात वेगवेगळापण आहे. मग आता आपल्याला सिम्पलकडनं कठीणकडे जायला लागेल. सो सगळ्यात जे सिम्पल असेल ते 1 डायमेन्शनल, एकाच डायरेक्शनमध्ये असणं हे कधीही इझी असणार आहे. त्यामुळे याच्यात एक प्रकार आपण बघू. 2 डायमेन्शनलमध्ये आपल्याला आणखीन काही प्रकार दिसत जातील, जसं की स्क्वेअरवाले, हेक्सागॉनवाले शेप. आणि 3 लेयर्समध्ये पुन्हा म्हणजे 3 डायमेन्शनलमध्ये पुन्हा आपल्याला दिसणार स्क्वेअरवाले, म्हणजे आता क्यूबवाले. त्याच्यानंतर हेक्सागोनल शेपच, फक्त आणखीन जरासं हेक्सागोनल क्लोज्ड पॅक्ड लेयर आपल्याला मिळत जातील. सो असे एकामध्ये आणखीन पुन्हा टाईप्स आहेत. सो ते एकदम काही आपण बघायला जाऊया नको. सध्या आपण फक्त 1 डायमेन्शनलवर कॉन्सन्ट्रेट करूया. सो विल कॉन्सन्ट्रेट ऑन 1 डायमेन्शनल पॅकिंग. एकाच डायरेक्शनमध्ये पॅकिंग झालं तर ते कसं असू शकतं त्याच्याबद्दल माहिती मिळवतं. सो आता हे किती सिम्पल असेल, जसं की आपण गळ्यामध्ये एखाद्या मोतींची माळ घातली तर ते कसे आहेत, एका सिरीजमध्ये एकमेकांना कनेक्टेड आहेत, तसेच हे असतात. सो मी इथे रेड कलरचं एक डॉट काढलं म्हणजे एक ॲटम आला असं तुम्ही इमॅजिन करू शकता. सो इथे त्याच्या बाजूला दुसरा आला, त्याच्या बाजूला तिसरा आला, त्याच्या बाजूला चौथा, 5वा, 6वा, 7वा अँड सो. आता हे आडवंच असायला पाहिजे असं नाही. सपोज उभंही असू शकतं, पण इट इज ओनली 1 डायरेक्शन, 1 डायमेन्शन. एकदा तुम्ही एका ओळीतच जाऊ शकता. अशा पद्धतीचं पॅकिंग आपल्याला दिसतं, अशा प्रकारचं पॅकिंग आपल्याला अरेंजमेंट अशी आढळून आली की अशा पद्धतीने पण हे ॲटम्स, मॉलिक्युल्स, आयन्स लाईक पार्टिकल्स हे सगळे अरेंजमेंट होऊ शकते. तर तुम्हाला इथे दिसेल कोणालाही एकाला पकडा. ठीक आहे, समजा मी या एकाला पकडला तर तुम्हाला ते दिसेल की त्याच्या बाजूला इथे एक पार्टिकल आहे आणि इकडे एक पार्टिकल आहे. सो हे असे 2 पार्टिकल त्याला टचमध्ये आहेत, चिकटून आहेत, शेजारी आहेत. मग याचा अर्थ काय, 2 पार्टिकल्स त्याला टचिंगमध्ये आहेत, चिकटलेले आहेत, म्हणजे आपण त्याला काय म्हणू, 2 इज दी कोऑर्डिनेशन नंबर. ठीक आहे. आता बऱ्याचदा मुलांचा डाऊट असतो, हे काय रे, तू बरोबर आहे, तुम्ही मधला घेतल्यावर 2च दिसणार, कोपऱ्यातल्याचं बोला. तर कोपऱ्यातल्याला मला एकच दिसतोय टच झालेला. आपण अरे हे कंटिन्युअस आहे ना, पुढे किती असेल मला काय माहिती. सो मी इथे काढला, मी आता काय सगळ्या एखाद्या ॲटमच्या आतमध्ये घुसून काय सगळाच काढत बसू का? ॲटममध्ये नाही, एखाद्या क्रिस्टलमध्ये घुसून सगळं जितकं काय असेल ते काढत बसणार आहे का? नाहीच. हे कंटिन्युएशनमध्ये असणार आहे. असं समजा मे बी हे स्ट्रक्चर असं पुढे जाऊन असं जात असेल कदाचित. आणि अशी आपल्या गळ्यामध्ये जशी मोत्यांची माळ असू शकते तसं जर हे पूर्ण होत असेल कदाचित असं आपण म्हणू, तर आता सगळ्यांनाच 2-2 शेजारी राहणार ना, कोणालाही पकडा. सो वी डोंट नो हाऊ धिस स्ट्रक्चर कंटिन्यूज, ते आपल्याला पुढे माहीत नाही. पण एक नक्की आहे की 1 डायमेन्शन असल्यामुळे ते एका लाईनीतच असणार आहे, किंवा हे असं वळणदार होईल. सपोज असं असेल स्ट्रक्चर, आपण असं म्हणू, पण ते एका रेषेतच असणार आहे. असं होणार नाही की एकाच्या बाजूला आणखीन इकडे दुसरी लाईन झाली, म्हणजे लांबी, रुंदी, उंची असं आलं, असं काही होणार नाही. त्यामुळे कोपऱ्यातला जरी असला ना तरी त्याच्या बाजूला एक असणारच आहे, तो आपण काढला नाही आहे. सो वी कॅन से देर आर 2 numbers of spheres, 2 numbers of particles which are in contact. ऑब्झर्वड ॲटम किंवा आपण म्हणू कन्सिडर्ड ॲटम. मी जर ह्याचा विचार केला तर त्याच्या बाजूला 2 जण दिसतात, म्हणजे त्याचं कोऑर्डिनेशन नंबर 2 आहे. सो हे सगळ्यात सिम्पल पॅकिंग आहे, त्याला म्हणतात 1 डायमेन्शनल. सगळ्यात इझी, समजून घ्यायला एकदम सोपं. दॅट्स इट. आता आपण बघूया 2 डायमेन्शनल. 2 डायमेन्शनलमध्ये त्याला लांबी, रुंदी
असणार आहे, 2 डायमेन्शनल. ठीक आहे. आता 2 डायमेन्शनल याचा अर्थ काय की लांबी किंवा रुंदी दोन्ही असलं पाहिजे. जसं की आपण स्क्वेअर काढतो, सो लांबी आहे रुंदी आहे, 2 डायमेन्शन असल्या पाहिजेत. मग आता त्या कशा बघूया आहेत. समजा मी आत्ता आपण जे घेतलं ना 1 डायमेन्शनल, त्यातल्या 2 रिंग्स बनवून घेतल्या, 1 2 3 4 5. हे एक बनवून घेतलं एक रिंग. ते जरा टचमध्ये नाही आहेत, पण असं तुम्हाला इथे गॅप दिसत असली तरी त्याला टचिंग आहे तसं म्हणा. तसंच दुसरं घेतलं 1 2 3 4 5. सो थोडक्यात आपल्याला किती जणांची गरज आहे, 2 जणांची. कुठल्या टाईपचे, 1 डायमेन्शनल मधले 2 जण घेतले. दीज आर 1 डायमेन्शनल टाईप सध्या तरी, कारण ते लांब लांब आहेत, पण 2 रिंग घेतल्या. आता आपण काय करू शकतो, एकाला उचलूया, इथे ॲडजस्ट करूया, यांना चिटकवूया. 1 2 3 4 5. म्हणजे जे आधीचे रेड कलरचे होते त्यांच्या बरोबर वरच्या बाजूला आपण चिटकवून टाकली दुसरी लेअर. सो 2 1 डायमेन्शनल एकत्र आले की ही झाली लांबी आणि ही आता त्यांना रुंदी पण आली, 2 डायमेन्शनल झाले. दॅट्स इट. पण पुढे सायंटिस्टच्या असं लक्षात आलं, आपल्याला असं स्ट्रक्चर तर दिसतंच आहे, लाईक 8, एक ॲटमच्या वरती दुसरा ॲटम, बरोबर याच्या इथे दुसरा, याच्यावरती एक तिसरा, हे अशा पद्धतीने दिसत आहेत आणि हे व्हॅलिड आहे आणि हे 2 डायमेन्शन आहे. पण हे असेच असतील कशावरून, असं पण असू शकतं की नाही. म्हणून मग त्याचा शोध घेतला तर लक्षात आलं की असं पण होऊ शकतं की या दोघांच्या मध्ये येऊन हा बसला. राईट. सो यू कॅन सी द डिफरन्स बिटवीन दीज 2 अरेंजमेंट्स. इथे एका ॲटमच्या वरती दुसरा ॲटम बसला, याच्यावरती हा, याच्यावरती हा. सो 8 अंक काढल्यासारखं आहे. आणि इकडे 8 उभे होते, इकडे 8 थोडे ते तिरके झाले, पडलेत. सो हा 8 अंक बघा थोडासा तिरका झाला आहे. सो इथे काय फरक पडला, सो जी पहिली लेयर होती 1 डायमेन्शनलची पहिली रो होती, ओळ होती, त्या दोघांचं जे 2 स्पियर आहे, कुठलेही 2 स्पियर घ्या, त्यांच्या मधली जी इथे गॅप आहे त्या गॅपमध्येच येऊन हा पुढचा लेयर बसला. सगळीकडे तसंच झालं. मग हे स्ट्रक्चर थोडंसं वेगळं आहे, हे स्ट्रक्चर थोडंसं वेगळं आहे. पण एक नक्की आहे की याच्यामध्ये याला लांबी आहे, याला पण लांबी आहे, याला रुंदी आहे, याला पण रुंदी आहे. म्हणजे इकडे किती ॲटम्स आहेत ते काही फरक नाही पडत, ते एका लाईनमध्येच आहेत. पण असे किती लेयर्स आहेत, तर 2 लेयर्स आहेत, इथे 2 लेयर्स आहेत, कदाचित 3 असू शकतात, 4 असू शकतात, 5 असू शकतात. राईट. सो कितीही नंबर ऑफ लेयर्स असू शकतात. आणि त्याप्रमाणे इथे आपण 2 डायमेन्शनलचे 2 प्रकार बघितले. एक म्हणजे एकाच्या ॲटमच्या वरती दुसरा, आणि इथे 2च्या गॅपमध्ये वरचा लेयर येऊन बसला. पुढचा लेयर समजा मी असा काढला, या दोघांच्या गॅपमध्ये पुन्हा एक असे आले. इकडे पण जर आपण असंच केलं, यांच्या खाली एक लेयर जोडला, पण दोघांच्या गॅपमध्ये एक असं क्लोज्ड. तर तुम्हाला काय वाटतं, घट्टपणा जास्त कुठे आहे, इकडे का इकडे? कॉम्पॅक्टनेस कुठे आहे? येस, या डायग्राममध्ये जास्त कॉम्पॅक्टनेस आहे, सगळे एकमेकांच्या जवळ जास्त आहेत. त्याचं तर रिझन बघूया आपण. कोऑर्डिनेशन नंबरवरनं जुळतंय का, म्हणजे जे आपण शिकलो, जो आपण रिमार्क सारखा गिरवला तो इथे बसतो काय ते पण बघूया. आता सपोज ह्याच्यामध्ये एक लेयर अजून वाढवू आपण वाटल्यास, म्हणजे जरा समजायला बरं पडेल. मग मी तुम्हाला पुस्तकातली पण डायग्राम दाखवतो, डोंट वरी. समजा मी याच्याकडे बघितलं, याला ऑब्झर्व केलं, तर माझ्या लक्षात आलं याच्या टचमध्ये हा एक आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे आणि हा चौथा आहे. सो हे पण आहेत 1 2 3 4 जवळ आहेत, पण ते टच नाही आहेत, गॅप पडले मध्ये. मग हे जे 4 जण आहेत, याचा अर्थ या ॲटमचा जर विचार केला तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 4, कारण तो डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये 4 बरोबर आहे. ठीक आहे. आता तुम्ही तसंच ऑब्झर्व करा या साईडला, याच्याकडे बघा, याची काय अरेंजमेंट आहे आणि याच्या जवळ कोण चिकटलेत, तर तुम्हाला लक्षात येईल याला हा पण चिकटलाय, हा पण आहे, 3 4 5 6.
म्हणजे इकडे कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. आणि मग अशी आपण तेच म्हटलं होतं की कोऑर्डिनेशन नंबर जितका जास्त तेवढे घट्टपणा असणार, कॉम्पॅक्टनेस असणार आणि मध्ये ना गॅप कमी कमी उरणार. इथे तुम्हाला गॅप अगदी हार्डली दिसत असेल. इथे बघा भरपूर बऱ्यापैकी चांगल्यापैकी गॅप दिसते. सो कोऑर्डिनेशन नंबर 4 वाले पण मिळतात 2 डायमेन्शनमध्ये, कोऑर्डिनेशन नंबर 6 वाले पण मिळतात 2 डायमेन्शनमध्ये. मग आता याच्यात आहे ना कुठला शेप तयार होतो तो मी तुम्हाला आता दाखवतो. ठीक आहे, कशाला जोडतो, कशाला जोडू शकता तर कुठल्याही चौघांना आपण असं जोडलं, चौघांचे सेंटर्स, तर आपल्याला हा कुठल्या टाईपचं शेप मिळाला, स्क्वेअर. म्हणून याला आपण स्क्वेअर टाईप म्हटलं. स्क्वेअर क्लोज पॅकिंग किंवा स्क्वेअर क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. मग त्याचा शॉर्ट फॉर्म काय झाला, SCP, स्क्वेअर क्लोज्ड पॅक स्ट्रक्चर. आणि आता इकडे आलात या साईडला तर तुम्हाला ना हेक्सॅगोनल दिसेल बघा. 1 2 3 4 5 6 हेक्सॅगॉन. सो या ग्रुपमध्ये मला दिसतंय हेक्सॅगॉन तयार झालेलं दिसतंय स्ट्रक्चर. म्हणजे याचं नाव काय असणार, हेक्सागोनल क्लोज्ड पॅक्ड स्ट्रक्चर. दॅट्स इट, खतम. सो आपल्याला 2 टाईप इझिली कळाले 2 डायमेन्शनचे. 1 डायमेन्शनमध्ये एकच प्रकार आपण बघितलं, एका ओळीत असतात, ते उभे आडवे कसेही असतील पण ते एकाच्या पुढे एक, एकाच्या पुढे एक, एकाच्या पुढे एक, एका ट्रॅकमध्येच असतात. ते कधी जरा सुद्धा इकडे तिकडे बाजूला हलणार नाहीत. इथे कितीतरी ट्रॅक्स असणार आहेत, 1 ट्रॅक 2 ट्रॅक 3 ट्रॅक. तर हे मी छोटंसं डायग्राम काढलं आहे. हे कितीही वाढवू शकता, राईट साईडला लेफ्ट साईडला वरती खाली कितीही असू शकतात लेयर्स. आता दुसरं काय बघा, एक आणखीन प्रकारे याला नाव दिलं जातं. या लेयर जो आहे त्याला ए नाव दिलं तर वरच्या लेयरला पण ए नाव दिलं जातं. वाय, बिकॉज सेम टू सेम त्याच्यासारखाच आहे आणि हा लेयर पण त्याच्यासारखाच आहे, सेम टू सेम. म्हणून या स्ट्रक्चरला म्हटलं जातं ए टाईप स्ट्रक्चर. म्हणजेच काय, जसा खाली रो आहे, जसं खाली एका ओळीचं स्ट्रक्चर आहे तसंच त्याच्यावरती हे कंटिन्युएशनमध्ये आहे. आणि इकडे जर बघितलं तर इथे ए आहे तर याला बी म्हटलंय. वाय, बिकॉज हे त्यांच्यासारखेच आहेत, ओळीतच आहेत, पण ते एकाच्या वरती दुसरा नाही उभा आहे, तो त्यांच्या गॅपमध्ये आहे. म्हणजे आता आपण असं म्हणू ही दुसरी रो आहे ती जर अशी राईट साईडला सरकली आणि हा जो स्पियर होता तो याच्यावरती राहिला होता, पाहिजे होता तो त्याच्यावरती न राहता त्यांच्या गॅपमध्ये येऊन पडला. म्हणजे हे असं ए कधी म्हणतोय, जर बरोबर तो याच्यावरती असेल तर हा खालच्याच्या वरती एक्झॅक्ट जसाच्या तसा आहे म्हणून सेम ए नाव. आणि जर हा घरंगळत इथे आला आणि इथे येऊन पडला, थोडासा शिफ्ट झाला इकडे, तर थोडंसं शिफ्टिंगमुळे याला टाईप नाव वेगळं दिलं बी. मग पुन्हा हा ए, पुन्हा हा बी. सो याला ए बी टाईप क्लोज्ड पॅकिंग म्हणतात. हे सुद्धा एक नाव दिलं जाऊ शकतं. सो अल्टिमेटली ते लेयर्सवरनं नाव नाही लक्षात ठेवलं तरी शेपवरनं लक्षात ठेवा. एकाच्या वरती बरोबर जसाच्या तसा रो ॲडजस्ट झाला असेल एकदम दहीहंडीसारखं, एकाच्या वर एक, तर तुम्हाला हे दिसेल स्क्वेअर क्लोज्ड पॅकिंग. आणि दोघांच्या मधल्या गॅपमध्ये वरची लेयर येऊन बसली असेल, स्पियर येऊन बसला असेल तर त्याला म्हणायचं हेक्सॅगोनल. व्हाय वी कॉल्ड इट ॲज हेक्सॅगोनल, यू कॅन सी द शेप लुक्स लाईक हेक्सॅगॉन, रादर इट इज हेक्सॅगॉन, है ना. तर हे सगळे स्पियर कसे आहेत, आयडेंटिकल सॉलिड स्पियर्स आहेत, सगळे एकाच ॲटमचे म्हणजे एकाच प्रकारचे मोलेक्युल्स किंवा ॲटम्स आहेत असं आपण म्हणतो. त्यामुळे ते आयडेंटिकल असल्यामुळे शेप तुम्हाला दिसेलच. दॅट्स इट. सो ही मी डायग्राम काढून दाखवली. नाऊ लेट्स से व्हॉट इज the representation in book. Now see, this is representation in book, जे की समजून घ्यायला जास्त बेटर आहे. हाताने काढण्यापेक्षा आपण त्याचा उपयोग. हा 1 डायमेन्शनल झाला ऑब्वियसली, हा 2 डायमेन्शनल अँड दिस इज ऑल्सो 2 डायमेन्शनल. डिफरन्स इज व्हॉट, फर्स्ट लेअर जसा दिसतोय एक्झॅक्टली तसाच लेअर दुसरा पण दिसतोय, एक्झॅक्टली तिसरा पण दिसतोय, म्हणून ए नाव दिलंय. ए टाईप क्लोज्ड पॅकिंग, किंवा आपण त्याला म्हटलं आता स्क्वेअर क्लोज्ड पॅकिंग. तुम्हाला इथे स्क्वेअर झालेला पण त्यांनी दाखवलं आहे. एका ॲटमच्या बाजूला 4च जण चिकटलेले असल्यामुळे. सो इथे तुम्हाला चिकटलेले दिसतील 4च ॲटम कुठेही बघा.
हे 2 1 2 3 4 हे कोपऱ्यातले पण आहेत जवळ, पण टचिंगमध्ये नाही आहेत. इथे एकाच्या बाजूला 6 जण टच झालेले आहेत, त्यामुळे ते दिसायला सोपं आहे. आता आपण गॅपबद्दल थोडंसं बोलूया. तुम्हाला इथे गॅप दिसतंय बऱ्यापैकी मोठी, मी एक येलो कलरने मार्क करून दाखवले. आणि इथे दिसतंय है ना, डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये. कुठल्या याच्यात गॅप जास्त दिसतंय? लेफ्टवाला, दॅट इज स्क्वेअर क्लोज्ड पॅकिंग. आणि ते का दिसते गॅप जास्त? कारण आपण म्हटलं होतं की हे कॉम्पॅक्ट नाही आहेत, घट्ट नाही आहेत, बिकॉज कोऑर्डिनेशन नंबर कमी आहे 4. आणि घट्ट नसतील तर याचा अर्थ मध्ये गॅप जास्त असलीच पाहिजे. नो डाऊट. आता इकडे येऊया. मध्ये इथे तुम्हाला किती छोटीशी गॅप दिसते, बिकॉज याच्यात क्लोजली बाउंडेड आहे. कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे, 6 जणांना टच केला, जास्त टच केल्यामुळे गॅप कमी राहिलेली आहे. फक्त इथे एक आणखीन चांगला एक रिमार्क आहे. इथे तुम्हाला जो गॅपचा प्रकार आहे तो एकच प्रकार नाही दिसणार, 2 प्रकार दिसतील. एक जो त्रिकोण बनलाय तो वरच्या बाजूला आहे, एक त्रिकोण बनलाय तो खालच्या बाजूला आहे. म्हणजे इथे गॅपचे पण 2 प्रकार आहेत. एक अशी गॅप आहे त्रिकोणी, अशी त्रिकोण नाही येतो एक्झॅक्टली, पण आपण असं त्रिकोण म्हणूया. तर दुसरा बरोबर त्याच्या अपोजिट आहे. आणि इथे डायमंड सारखं स्ट्रक्चर आहे ते की सगळीकडे आयडेंटिकल आहे. ठीक आहे. सो हे गॅपबद्दल पण माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे, की इथे जी गॅप आहे ती एका लेअरमध्ये वेगळी, दुसऱ्या लेअरमध्ये वेगळी. ट्रायंग्युलर व्हॉइड. ट्रायंग्युलर व्हॉइड याचा अर्थ मध्ये असं त्रिकोणी जागा आहे, आणि इथे आपण ट्रायंग्युलर नाही आहे तर डायमंड शेप्ड आहे असं तुम्ही म्हणू शकता. पण तुम्हाला फरक दिसेल की इथे सगळीकडे शेप जे गॅप आहे ते आयडेंटिकल आहे, आणि इथे एका लेअरमध्ये अशा वरच्या बाजूला तर दुसऱ्या ठिकाणी खालच्या बाजूला, पुन्हा वरच्या बाजूला, पुन्हा खालच्या. सो दीज आर द डिफरन्सेस. सम पॉइंट्स आर सिमिलॅरिटीज, लाईक दिस इज 2 डायमेन्शनल, दिस इज ऑल्सो 2 डायमेन्शनल. पण अदरवाईज त्यांच्यात काय डिफरन्स आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. दॅट्स इट. दिस इज ऑल अबाउट 1 डायमेन्शनल क्लोज्ड पॅकिंग, 2 डायमेन्शनल क्लोज्ड पॅकिंग. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 3 डायमेन्शनल क्लोज्ड पॅकिंगकडे जाऊ. ते थोडंसं शिकून घेण्यासाठी आणखीन थोडं इमॅजिन करता आलं पाहिजे चांगलं, बिकॉज 3D आलं की जरा कॉम्प्लिकेशन्स वाढतात डायग्राममध्ये. पण डोंट वरी, आपण प्रयत्न करू तेही शिकायचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आज आपण इथेच थांबूया.